सारिका, कुठे आहेस तू? रात्री इस्त्री केलेला तो शर्ट कुठे ठेवला आहेस तू? तो सुद्धा मला सापडत नाही. आणि का ग, तू माझी बूट पॉलिश केली आहे की नाही? मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. सकाळी 8 वाजताच समीर रागाने भडकलेला कडक आवाजात सगळ्यांच्या वरती जोरजोरात ओरडत होता आणि त्याचा आवाज सगळ्या घरांमध्ये घुमत होता. हा आवाज भिंतींना धडकून स्वयंपाकघरात पोहोचताच चपात्या लाटत असलेली सारिका घाईघाईने तवा बाजूला ठेवून आपल्या खोलीकडे पटकन आली. तिने पटकन दुसरीकडून इस्त्री केलेला शर्ट समीरच्या हातामध्ये दिला आणि पटकन दुसऱ्या क्षणाला कोणताही विलंब न करता बूट पॉलिश करायला घेतले. तरी देखील समीरने तिच्यावरती ओरडायचा एकही चान्स सोडला नाही. तुला रात्री माझे बूट पॉलिश करून ठेवायला सांगितले होते, तरी देखील तू ते केले नाहीस का? सारिकाने 5 मिनिटात बूट पॉलिश करून स्वयंपाकघराकडे धाव घेतली. सकाळच्या वेळेस तिच्याकडे एवढी उसण सुद्धा नव्हती की 2 क्षण थांबून निवांत श्वास घेता येईल. तिची प्रत्येक सकाळ ही अशीच गडबडीत सुरू होत असे. पहाटे 5 वाजल्यापासून सारिकाचा दिवस सुरू होत असायचा. अंघोळ करून ती सरळ स्वयंपाकघरात कामाला लागायची. आधी नाश्त्याची तयारी करायची आणि मग मुलांना तयार करून त्यांना नाश्ता द्यायची. तेवढ्यात तिचा नवरा समीर तयार होत असे तर त्यालाही नाश्ता खाऊ घालत असे आणि सासूबाईंसाठी नाश्ता तयार करून त्यांच्यासमोर ठेवत असेल. हे सगळं करत असताना तिची ऑफिसला जाण्याची वेळही व्हायची. सारिका एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावरती काम करत होती. कधी काहीतरी उरलेल्या नाश्त्यावर ती खाऊन आपला डब्बा तयार करत असेल. सगळ्यांच्याच कामाच्या गडबडीत ऑफिसला पोचायला जरा उशीरच व्हायचा. मग तिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोलणे ऐकावे लागायची. ते वेगळीच होती. तरी एवढं सगळं करूनही तिचा नवरा तिच्या कामात सतत द्वेष काढत असायचा. सारिका त्याच्या तुलनेत जास्त शिकलेली आणि जास्त कमावणारी आणि दिसायला अतिशय खूप सुंदर होती. पण समीरलाही तिचा अभिमान वाटण्याऐवजी तिच्यावर तो जळफळ करत असायचा. तो नेहमीच सतत तिच्यावर चिडचिड करत असायचा. सारिका अनेकदा माहेरात घालवलेल्या सुखद क्षणांचा आनंद आठवायची. डोळ्यांमध्ये पाणी आणून रडत बसायची. ती आई वडिलांची एकुलती एक होती. लाडकी होती, परंतु सगळ्यात सुंदर आणि अभ्यासात हुशारही होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर समीर सोबत लग्न ठरलं. सारिका अत्यंत खेळकर स्वभावाची पण सहनशील मुलगी होती. लग्नानंतर तिने स्वतःला आपल्या सासरच्या वातावरणात सामावून घेतलं होतं. पण समीरचा स्वभाव थोडा रागीट आणि अबोल होता. त्याचा स्वभाव पाहून कधी कधी ती उदास होऊन बसायची. मात्र सासूबाईसोबत तिथे चांगलंच जुळायचं. हळूहळू वेळ निघून गेला आणि तिने 2 गोंडस मुलांना जन्म दिला. ती 2 मुलांची आई झाली. पण कुटुंब वाढल्यामुळे खर्चही वाढलेला. समीरचा पगार फारसा जास्त नव्हता. घर चालणं इतकं मुश्किल होतं. म्हणून सारिकानेही सासूबाईंची परवानगी घेऊन नोकरीसाठी मुलाखत दिली. तिच्या चांगल्या शिक्षणामुळे तिला लगेच एका कंपनीत नोकरी मिळाली. सारिकाचा पगार समीरच्या पगारापेक्षा जास्त होता. त्यामुळे समीरच्या मनात कमीपणाची भावना निर्माण झाली होती. त्यातच समीरला तिच्यावर नेहमी संशय असायचा. ती नोकरी करून घरी परतली की तो तिला अनेक प्रश्न विचारायचा. पण सारिकाने कधी येतेचा संयम गमावला नाही किंवा कधी त्याला उलट उत्तरही दिले नाही. बायकोच्या सौंदर्याची आणि गुणवत्तेची स्तुती ऐकून समीरचा संताप पाडायचा. तिथे सारिकाच्या जबाबदारीच्या भावनेने आणि उत्कृष्ट कौशल्याने तिच्या कामाच्या ठिकाणी लवकर यश मिळवून दिलं. काही महिन्यातच तिला बढती मिळाली. आता समीरच्या मनाला संशय जो घर बनून आतून सलत होता तो आता जळजळीत आगीत रूपांतरित झाला होता. मग त्याच्या मनात विचार आला, जर उद्या माझी बायको एवढ्या उंचीवर पोहोचली तर
लोक मला सारिकाचा नवरा म्हणून ओळख दाखवतील हा विचार समीरच्या पुरुषी अहंकाराला आला. अस्थिर करून टाकायचा. त्याच्या मनात एक प्रतिस्पर्धी पुरुष जागा व्हायचा, ज्याला स्वतःचं अस्तित्व तिच्या यशासमोर फिकट वाटायचं. तो नेहमी त्याच्या बायकोची तुलना बायकोसोबत करत असायचा. तिच्या चुका शोधून तिला अपमानित करण्यात, तिच्या बोलण्याला तोडणं, प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर ओरडणं हे आता समीरचं रोजचंच काम चालू झालं होतं. घरात रोजच समीरच्या रागवल्या आवाजाने शांतता भंग व्हायचे. सारिकाला कोणत्याही कारणाने अपमानित करणं जणू त्याच्या दिनचर्येचा भागच बनला होता. दोन्ही मुले हे पाहून घाबरून जायचे. ते आईला चुपचाप काम करताना पाहायचे आणि निरागसपणे विचारायचे, आई, बाबा तुझ्यावर एवढं का ग ओरडत असतात ग? तू तर सगळ्यांची काळजी घेत असते, मग बाबा सतत तुझ्यावर रागवतात. सारिकाकडे त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हतं. तिच्या डोळ्यात फक्त दुःख दिसायचं आणि ती मुलांना प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन शांत करायची. एकदा त्यांच्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आला. त्याचा 5वा वाढदिवस आल्यामुळे त्यांनी सर्वांनी ठरवलं की घरी पार्टी करायची आणि त्यांच्या काही मित्रांना बोलवायचं. सारिकाने सगळा स्वयंपाक तयार केला होता. मित्रांनाही कळल्यावर ते सारिकाच्या प्रशंसेत रमले. कोणी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होतं, तर कोणी तिने बनवलेलं जेवणाच्या स्वयंपाकातील पदार्थांचं कौतुक करत होतं, तर कोणी तिच्या कामाची प्रशंसा करत होते. सगळे तिच्यावरती मोहित झाले होते. कोणीतरी म्हणालं, समीर, खरंच तू खूप भाग्यवान आहेस रे. तुला अशी आदर्श बायको मिळाली आहे. प्रत्येक जण अशा बायकोची इच्छा करतो. हे ऐकून समीर जणू जळतच होता. त्यातच जळून जळून कोळसा होऊन गेला होता. प्रत्येक कौतुकाचे शब्द त्याच्या कानात उकळत्या तेलासारखे ओतले जात होते. मित्रांचे बोलणे जणू त्याला चाललेले विषच करत होते. तो तिथे उभा राहून बायकोच्या सौंदर्य आणि सामर्थ्याच्या स्तुतीने जळत होता. त्याच्या डोळ्यात ईर्ष्याची ज्वाला अधिक तीव्र होत चालली होती. त्या क्षणी तो काहीच बोलला नाही. पण पार्टी संपल्यानंतर पाहुणे निघून गेले आणि सगळं काम उरकून थकलेली सारिका जेव्हा खोलीत आली, तेव्हा समीर व्यंगात्मक हजर म्हणाला, वा, आज तर खरंच तू कमालच केलीस. तुझ्या सौंदर्याचा असा जलवा दाखवलास की माझे सगळे मित्र फक्त तुझ्याच कौतुकांच्या फुलांचा बांध बांधत होते. त्यांचे तुझ्यावरून डोळे हटतच नव्हते. पूर्ण वेळ फक्त तुझ्याच गप्पा सुरू होत्या. सारिका, किती सुंदर आहेस, किती हुशार आहेस, ते किती चांगलं जेवण बनवते. सारिकाने तर कमालच केली. असं वाटत होतं जणू पार्टी तुझ्यासाठी ठेवली होती, मुलांसाठी नाही. मी विचार करतो, हा मुलांचा वाढदिवस होता की लग्न सोहळा, जे तू एवढी सजून धजून आली होतीस. समीरच्या आवाजात जळजळीत विष मिसळले होते. पण सारिकाला वाद वाढवायचा नव्हता. ते शांत स्वरात म्हणाली, समीर, मी जे काही केलं ते आपल्या मुलाच्या आनंदासाठी केलं. जर कोणी माझं कौतुक केलं तर त्यात माझी काय चूक आहे? खूप उशीर झाला आहे. सकाळी मला पण माझ्या कामावर जायचं आहे आणि तुम्हाला पण. त्यामुळे चांगलं होईल की आता आपण झोपूया. असं म्हणून ती तोंड फिरून झोपी गेली. पण समीरला तिची शांतता सहन होत नव्हती. असेच दिवसेंदिवस जात होते. समीर कधी कधी कोणत्याही कारण काढून सारिकावरती ओरडायचा, पण सारिका शांतपणे सगळं सहन करत राहिली. पण वेळ जसा जसा जात होता, समीरचा आपल्या बायकोवरचा संशय आणि राग दिवसेंदिवस हा वाढतच चालला होता. आता तर परिस्थिती अशी झाली की जेव्हा जेव्हा सारिकाचा फोन वाजायचा, तेव्हा तेव्हा समीर पटकन तो फोन उचलायचा. फोन कुणाचाही असो, समीरच्या उपस्थित तो फोन तोच उचलायचा. फोनवर चौकशी करायचा. सारिकाशी काय काम आहे, काय बोलायचं आहे, कुठून बोलताय. ऑफिसमधल्या सारिकाच्या सहकाऱ्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. ते सगळे समीरला तिचा झेलर म्हणायचे. सगळ्यांच्या नजरेत ती दयनीय पात्र बनली होती.
आज सारिकाच्या ऑफिसमध्ये वार्षिक उत्सव होता. त्यामध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हे येणार होते आणि सारिकाला त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन द्यायचे होते. सकाळी सकाळी तिने स्वयंपाकघरातून घरच्या साफसफाईपर्यंत सगळं लवकर आवरलं होतं. मग तिने आपल्या सासूबाईंना सांगितलं आहे, आज ऑफिसमध्ये वार्षिक उत्सव आहे. मला घरी यायला थोडा उशीर होऊ शकतो. मी स्वयंपाक करून ठेवला आहे. तो गरम करून सगळ्यांना खायला द्या. सरिताताई प्रेमाने म्हणाली, तू काळजी करू नकोस सुनबाई. मी सगळ्यांना वेळेवर खायला देईन आणि चहा पण करेन. तू काळजी करू नकोस. बेफिकीर राहा आणि तुझ्या कामामध्ये लक्ष दे. सासूबाईंच्या ह्या शब्दांमुळे तिला खात्री वाटू लागली. सारिका तयार होण्यासाठी गेली. सामान्यतः ती हलक्या रंगाचे कपडे घालून ऑफिसला जायची, पण आज ऑफिसचा खास दिवस असल्यामुळे तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी घातली, जी तिच्या सौंदर्यात जरा जास्तच भर पाडत होती, आणि हलकासा मेकअप केला. तयार होऊन ती बाहेर आली तेव्हा सरिताताई तिच्या नजरेने तिला कोण जोरात म्हणाल्या, खूप सुंदर दिसतेस माझी मुलगी. कोणाची नजर नको लागू दे तुला. बघ, आज समीर देखील तुझं हे रूप पाहून भांडण विसरेल. तिचं कौतुक ऐकून सारिकाचे गाल अजून गुलाबी झाले. बरं आहे, मी निघते. हो, जा सुनबाई. खूप आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घे आणि उत्तम प्रकारे प्रेझेंटेशन दे आणि स्वतःचे नाव उंच कर. संध्याकाळी जेव्हा समीर घरी आला तेव्हा त्याने आपली बुटं आणि मोजे दूरवर फेकले आणि ओरडत म्हणाला, सारिका, कुठे आहेस तू? खूप भूक लागली आहे. पटकन जेवण घेऊन ये. तेव्हा त्याची आई खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, बेटा, तू हातपाय धुवून घे, मी जेवण देते. हे ऐकून समीर भडकला. का? तू का जेवण घेऊन येशील? त्या महाराणींच्या हाताला मेहंदी लागली आहे का? समीर बेटा, सुनबाईंनी सकाळी सांगितलं होतं की ऑफिसमध्ये फंक्शन आहे, त्यामुळे तिला घरी यायला उशीर होऊ शकतो. मी जेवण गरम करते, तू शांतपणे जेवून घे. समीरचा राग उकळत होता. जेवणाचं ताट पाहत तो दराडला. हे काय जेवण आहे? अगदी बेचव. मला असं जेवण नको. असं म्हणत त्याने ताट एका बाजूला फेकून दिलं. तो वारंवार घड्याळाकडे पाहत होता आणि संतापाने बडबड करत होता. माहीत नाही, पुन्हा बरोबर मजा मौज करत असेल. मग त्याने रागाने थरथरत सारिकाला फोन लावला. फोनची घंटा वाजत राहिली, पण सारिकाने फोन रिसीव्ह केला नाही. यामुळे समीरचा राग आणखीनच वाढत गेला. तो चिडला. राहून राहून त्याच्या डोक्यात हेच विचार येत होते की सारिकाचे सहकारी तिच्या सौंदर्याची तारीफ करत असतील, तिच्यासोबत हसत खेळत असतील आणि ती हसतही असेल. रात्रीचे सुमारे 9 वाजून गेले होते. सारिकाने दारावरची बेल वाजवली. बाळा, तू कुठे आहेस? आलीस का? जेवलीस की नाही? सारिकाच्या सासूबाईंनी विचारले. सारिकाने थकलेल्या आवाजात उत्तर दिले, नाही आई, जेवायला वेळच मिळाला नाही, पण सगळं व्यवस्थित पार पडलं. माझं प्रेझेंटेशन खूप छान गेलं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. असं म्हणत सारिका आणि मुलांच्या खोलीचे दार उघडलं. दोन्ही मुलं शांत झोपली होती. सासूबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाली, जाऊन कपडे बदलून घे, मी जेवण तुझ्यासाठी गरम करते. नाही आई, थोड्या वेळापूर्वीच मी चहा घेतला होता. तुम्ही जाऊन झोपा. मला वाटलं तर मी खाईन, पण आता भूक नाही. असं म्हणत सारिका तिच्या खोलीमध्ये गेली. तिथे रागाने पेटलेला समीर अंधारात चक्रा मारत होता. तिला पाहताच तो ओरडला की काय, ही वेळ आहे का घरी येण्याची? ही कोणती पद्धत झाली? रात्रीचे 10 वाजत आले आहे. मी तुला फोन करत होतं तर फोन देखील उचलला नाहीस. कुणासोबत होती? सारिकाने खोलीचा लाईट लावला तर समीर तिच्याकडे रागाच्या नजरेने वरपासून खालीपर्यंत पाहू लागला. सारिका अप्रतिम सुंदर दिसत होती. तेव्हा सारिका म्हणाली, तुम्हाला माहीत होतं ना की आज ऑफिसमध्ये वार्षिक उत्सवात मला प्रेझेंटेशन द्यायचं होतं, त्यामुळेच घरी येण्यासाठी मला उशीर झाला. त्यामुळे मी व्यस्त होते. इतकंच नाही, मी तिथे जेवणसुद्धा केलं नाही.
जेणेकरून अजून थोडा उशीर होऊ नये घरी येण्यासाठी. तेव्हा समीर चिडून म्हणाला, हो हो, मला चांगलं माहीतच आहे. तू जशी तयार होऊन गेली होतीस तसं प्रेझेंटेशन दिलं असशील हे मला कळलं. आणि जेवणाचा विचार करायचा तर तुझं पोट तुझ्या मित्रांच्या कौतुकानेच भरलं असेल. खाण्यासाठी जागा कुठे उरली असेल तुझ्या पोटामध्ये. समीरचं ते बोलणं ऐकून सारिका जणू दगडासारखी स्थिर झाली होती. पण आज ती स्वतःला थांबवू शकली नाही. तुम्ही हे कशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहे समीर? तुमच्यात काही लाज आहे की नाही? काहीही तोंडात येते ते बोलताय. जसा तुझा स्वभाव आहे त्याची लाज मला नाही, तुला यायला हवी. तुझ्यासारख्या बायका मला चांगल्याच परिचयाच्या आहेत आणि मला माहिती देखील आहे. घरात काही काम करत नाही आणि सगळा पैसा मेकअप, कपडे आणि फिरण्यासाठी उडवतात. तुला जबाबदारीची जाणीव आहे का? घरासाठी तू काय करतेस? सगळा दिवस माझी आई घर सांभाळते आणि घर खर्च मी पाहतो. तू तर नोकरीच्या नावाखाली दिवसभर मौज मजा करतेस. ऑफिसमध्ये सारिकाचा संयम आता संपत चालला होता. तुमचा पगार तर अर्ध्या महिन्यातच संपतो. कधी विचार केला का उरलेले दिवस कसे चालवले जातात? मी तुमच्यावरती प्रेम केलं, तुम्हाला नेहमीच मान दिला, सन्मान दिला, पण तुम्ही माझ्या शांततेला माझी कमजोरी समजली. तरी मला वाटायचं की मी माझ्या प्रेमाच्या दोरीने तुम्हाला बांधू शकेल, पण कदाचित तो माझा भ्रम होता. तेव्हा समीर रागाने ओरडला, मला जास्त उपदेश देण्याची काहीच गरज नाही तुला. ह्या घरात राहायचं असेल तर माझ्या म्हणण्यानुसार राहावं लागेल. मी सांगेल तसं वागावं लागेल. अशी ऑफिसमध्ये मौज मजा करून उशिरा घरी येणे हे मला मुळीच मान्य नाही. तेव्हा सारिका मोठ्या आवाजात म्हणाली, नोकरी करणार असेल तर ऑफिसमधल्या इतर कर्मचाऱ्यांशी बोलणं आलं, सोबत बॉससोबतही बोलावं लागेल. बॉस सांगतील तर उशिरापर्यंत कामही करावे लागेल. आणि मी माझी नोकरी सोडू शकत नाही. हो, तू का सोडशील नोकरी? घरी बसून तुला ती माझ्या थोडीच मिळणार आहे. समीरच्या ह्या बोलण्यावर सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तुम्ही नेहमी मला कमी लेखण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतरही जर मी यश मिळवत आहे तर तुमच्या अहंकाराला धक्का पोचतो. पण तुम्ही कधी हा विचार केला की नाही, ही दुहेरी भूमिका निभावण्यात मला किती त्रास सहन करावा लागतो. घर कामात काही त्रुटी राहिल्या तर तुम्ही ओरडता. ऑफिसमध्ये उशीर झाला तर बॉसची बोलणी ऐकावी लागते. घर खर्च चालवण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणून नोकरी सुरू केली. पण ऑफिसमधून थोडाही उशीर झाला तर तुम्ही मला संशयाच्या नजरेने पाहता. पण तुम्ही उशिरा घरी येतात तेव्हा माझ्या मनात असे विचार येत नाही. खूप बोलायला लागली आहेस. आज तुझी अक्कल ठिकाणावर आणलीस नाही तर माझेही नाव समीर नाही. असं म्हणत समीर आज सारिकावरती हात उचलायला लागला. तेवढ्यात त्याची आई सरिताताई आतमध्ये आल्या. त्यांनी सारिकाकडे पाहिलं, जिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. रागाने भरलेल्या स्वरात सरिताताई म्हणाले, बाळा समीर, हे काय चाललंय? माझ्या सुनबाईवर हात उचलशील तू? लाज वाटली पाहिजे तुला. नेहमीच तिच्यावर ओरडतोस. ती तुझी बायको आहेस, कोणी नोकराणी नाही. आणि मग आज तिने असं काय चुकीचं केलं? मी तर पूर्ण दिवसभर काम करून थकून परत येते आणि तू येताच तिच्यावरती रागवतोस. आई, सारिकाची बाजू घेताना पाहून समीर चिडला. आई, तू नेहमीच तिला बरोबर ठरवतेस. तुला तिच्यात काहीच चुका दिसत नाही का? पण तुला तिच्या खऱ्या स्वभावाबद्दल माहीतच नाही. सरिताताई रागाने थरथर कापत म्हणायला, खरा स्वभाव हा आहे की तुला तुझ्या बायकोचं यश सहन होत नाही. खरा स्वभाव हा आहे की तू तिच्या प्रत्येक कामात चुका शोधत असतो, त्याच्या प्रत्येक वागण्यात दोष देत असतोस. तिचं कौतुक करण्याऐवजी तिच्यावरती जळत तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उपस्थित करतोस. आईचं हे बोलणं ऐकून समीर आणखी संतापला. रागाने आईला म्हणाला, आई, तू मध्ये पडू नकोस. हे आमच्या दोघांमधील भांडण आहे. तू तुझं काम करत जा. सरिताताई म्हणाल्या, नाही, हे चुपचाप बघू शकत नाही. मी माझी सून खूप मेहनती आहे.
खूप कष्टाळू आहे आणि तेवढीच संस्कारी देखील आहे. मग त्यांनी आपल्या सुनेचा हात धरत म्हणाल्या, चल सुनबाई, तुझ्यासाठी हे घर सुरक्षित नाही. आज रात्री तू माझ्या खोलीमध्ये झोप. समीर रागाने पिसळला होता. हो, घेऊन जा तिला, मला अजिबात तिची गरज नाही. सारिका सरिताताईंसोबत त्यांच्या खोलीमध्ये निघून गेली. सुनबाई, तू माझ्या मुलीसारखी आहेस. मी तुला मुलगी समजते. मला माहीत आहे समीरने तुला खूप त्रास दिला आहे, पण काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी तुझ्याच सोबत राहील. कारण मलाही माहिती आहे तू या घरासाठी काय काय करत आहे आणि आपल्या सर्वांसाठी तू किती कष्ट करत आहे. रात्रभर सारिका विचार करत राहिली. जर समीरच्या भांडण आणि संशयाच्या सभेने त्रास सहन मी करून नोकरी सोडली तर त्याच्या वागणुकीत काहीच फरक पडेल का? तो पुन्हा कुठल्या तरी गोष्टीचा बाऊ करणार नाही याची खात्री काय आहे? भांडण करणाऱ्याला कारणाची कोणतीच गरज नसते. सकाळ झाली. समीरचा आवाज सगळीकडे शांतता तोडत घरभर घुमत होता. सारिका, चहा करत आहेस का झोपली आहेस? लवकर कर, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. पण आज सारिकाकडून काहीच उत्तर आलं नाही. समीरने रागाने किचनमध्ये जाऊन पाहिलं तर सारिका तिथे नव्हती. त्याने मुलांच्या खोलीत पाहिलं, परंतु तिथे फक्त मुले झोपलेली होती. सगळीकडे पाहिलं पण त्याला फक्त मुलांचे घरभर पसरलेले खेळणे दिसले. मग त्याने आईच्या खोलीत पाहिलं आणि विचारलं, सारिका कुठे गेली आहे? सरिताताई म्हणाल्या, आपल्या खोलीत असेल किंवा सकाळी लवकर उठून काम करत असेल. नाही आई, मी सगळं घरभर शोधलं आहे, तिला कुठेच नाही. समीरच्या आवाजात राग होता, पण त्याच्या आत एक चिंता देखील दिसत होती. सरिताताई काही समजू शकत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मग त्या म्हणाल्या, कुठे ते घर सोडून तर गेली तर नाही ना? त्यांचे शब्द ऐकून समोरच्याच्या मनात खळबळ उडाली, पण त्याने झटकन आपल्या चेहऱ्यावर एक बेफिकर हास्य म्हणाला, चांगलंच झालं ती गेली ते. मला त्याचं तोंड देखील पाहायचं नको होतं. आता शांतता माझ्या आयुष्यामध्ये येईल. मी आनंदाने माझे जीवन जगेल. पण मनातल्या मनात समीर अस्वस्थ झाला होता. त्याने कधीच कल्पनाही केली नव्हती ही गोष्ट इतक्या टोकाला जातील. तो तर नेहमीप्रमाणे सारिकाला कमी लेखून स्वतःच्या अहंकाराचा समाधान शोधत होता. पण ती असं टोकाचा निर्णय घेईल ते त्याला अनपेक्षित होतं. दुसरीकडे तो विचार करत होता, सारिका गेली कुठे असेल? माहेरी जाणार याचा तर प्रश्नच नव्हता. कारण की तिच्या आई वडिलांचे अनेक वर्षापूर्वी एका रोड ॲक्सिडेंटमध्ये दोघांचंही सोबत निधन झाले होते आणि तिला तर भाऊ नव्हता. समीरची अस्वस्थता वाढत होती, तरी तो सगळ्यांसमोर असं दाखवत होता जणू त्याला काहीच फरक पडत नाही. त्याला कोणतीच काळजी नाही. सारिकाचा उलट तो आनंद ह्या गोष्टीने होता. सारिकाशिवाय आता त्याचं घर सुनसान झालं होतं. आधी जिथे प्रत्येक सकाळी नाश्त्याचा वास आणि मुलांच्या हसण्याचा आवाज घुमत होता, तिथे आता एक गडद शांतता पसरलेली होती. मुलांचे हसू कुठेतरी हरवलेलं होतं. सरिताताईंना आता रोज मुलांना तयार करावं लागायचं. सकाळच्या घाईत त्यांची शक्ती संपून जायची. मुलांच्या शाळेची बस वेळेत पोचवावी यासाठी त्या घाईघाईत दोन्ही मुलांच्या आणि समीरच्या डब्यात ब्रेड टोस्ट ठेवायच्या. समीर, जो आधी सारिकाच्या बनवलेल्या गरमागरम पराठ्यांवर दोष काढायचा, तो आता गुपचूप ब्रेड बटर खाऊन जीवन जगायचा. अनेकदा तो उपाशीच ऑफिसला निघून जायचा आणि कॅन्टीनमध्ये काहीतरी उलटसुलट खायचा. मुलं सुद्धा आता उदास राहू लागली होती. ते नेहमी आईबद्दल विचारायचे, आजी, आई कुठे गेली आहे? त्यांनी आम्हाला सोडून दिलं आहे का? ती आता घरी परत कधी येईल की नाही? तेव्हा सरिताताई त्यांना धीर देत म्हणायच्या, नाही रे बेटा, आई लवकरच परत घरी येईल. ती कुठेतरी कामासाठी गेली आहे. असं म्हणताना त्यांची मनही भरून यायचे. सारिकाच्या अनुपस्थितीमध्ये घराची सगळी व्यवस्था विस्कळीत झाली होती. सारिकाताई ज्या बहुतेक वेळा काम न करता आरामात राहत होत्या, त्या आता थकू लागल्या होत्या.
हिम्मत असेल ते तेवढे कपडे धुवायच्या, नाहीतर कपडे देखील तसेच आठवडाभर पडून राहायचे. समीरही आता अशाच घाण कपड्यांमध्ये ऑफिसला जाऊ लागला होता. सारिकाच्या कमाईमुळे घर चालायचं, पण ती बंद झाल्याने घरात आर्थिक तंगी वाढली होती. अशा परिस्थितीत समीरने मजबुरीने आपल्या बॉसकडून आगाऊ पैसे मागण्याचा विचार केला. पण जेव्हा तो बॉसच्या कॅबिनमध्ये गेला तेव्हा त्याच्या घाणेरड्या कपड्यांना पाहून बॉस चिडला. रागाने म्हणाला, मिस्टर समीर, तुम्ही हे काय अवस्थेत आले आहेत ऑफिसमध्ये? येताना ऑफिसमधला कामगार सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त स्वच्छ दिसतो आणि त्यातही हल्ली तुम्ही कामात खूप हलगर्जीपणा दाखवताय. तुम्ही नक्की काय करताय? वरून तुम्ही आगाऊ पैसे मागायला आलात. नोकरी करायची असेल तर ऑफिसमध्ये व्यवस्थित यावं लागेल आणि मन लावून काम करावे लागेल, नाहीतर तुमच्या जागेसाठी अनेक लोक मुलाखतीसाठी तयार आहेत. बॉसची फटकार ऐकून समीर जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या मुलांचे उदास चेहरे दिसले. काय झालं बेटा, तुम्ही उदास का बसलात? समीरने आपल्या मुलांना उचलून विचारलं. तेव्हा तुम्हाला बाबा, रोज आम्हाला टीचरकडून ओरडा खावा लागतो कारण आमचा गृहपाठ पूर्ण होत नाही. टीचरच्या शिकवतात तेही आम्हाला समजत नाही आणि आम्हाला नेहमीच आईची आठवण येते. मुलांचे ते बोलणं ऐकून समीरचा आवाज झाला. त्याला काय उत्तर द्यावं कळेना. तो फक्त गप्पच राहिला आणि त्यांच्या डोळ्यांकडे पाहत राहिला. समीरचा राग हळूहळू विरघळत चालला होता. आता तो उशिरापर्यंत जागा राहून विचार करू लागला की सारिका कशी त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची, गरजांची काळजी घेत होती. त्याला जाणवायला लागलं की सारिकाशिवाय सगळं अधुरं आहे. आता त्याला आपल्या बायकोचे महत्त्व समजू लागलं होतं आणि आज घरातील शांतता आणि मुलांच्या निरागस तक्रारींनी समीरला आतून हरवून टाकलं होतं. तो फटफट करून रडायचा आणि म्हणायला, ही समस्या मी निर्माण केली आहे स्वतः, तर तिचा निराकारही मलाच करावं लागेल. पण समजत नाही, सारिका गेली कुठे असेल? ती तिची मैत्रीण प्रेरणा हिच्या घरी आहे बेटा, सरिताताई म्हणाल्या. समीरने चकित होऊन त्याच्या आईकडे पाहिलं. काय आई, तुला माहीत होतं सगळं? सारिका कुठे आहे ते? हो बेटा, तिने सगळं सांगूनच घर सोडून दिलं होतं. सरिताताई समीरकडे पाहत म्हणाल्या, समीर, गेल्या 14 वर्षांपासून ती तुझ्या सासरवासांचा बाणांचा सहन करत होती. तुझ्या तीव्र बोलणे ऐकत होती आणि गुपचूप सर्व काही सहन करून जगत होती. तू कधी तिच्या मेहनतीचं कौतुक केलं का? नाही. उलट तिच्या प्रत्येक गोष्टीत दोष शोधायला लागला. राग म्हणून तिला प्रत्येक वेळी उलटसुलट बोलला. पण तरी ती चुपचाप होती. परंतु त्या दिवशी तू केलेला अपमान ती सहन करू शकली नाही. तुझ्या विषारी शब्दाने तू तिचं मन दुखावलं होतं. ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती. जेव्हा मी रात्री तिला माझ्या खोलीत नेलं तेव्हा ती रात्रभर जागी होती, रडत होती. तिच्या डोळ्यांना डोळा लागला नाही. तुला तिच्या अश्रूंची काहीच किंमत नव्हती, पण ते मी पाहत होते. तिच्या हातात किती वेदना होत्या. तुला जरी तिच्या अश्रूंची काहीच किंमत नसली तरी मला होती. तिला होणारा त्रास मला पाहावत नव्हता. मला तिला न्याय द्यायचा होता. मला असं वाटलं नाही की ते इथे राहून घुसमटत राहावी. म्हणून जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला, जेणेकरून ती शांतपणे राहू शकेल, तिचं आयुष्य जगू शकेल. आणि तिलाही सांगितलं की मी तिच्या मुलांना कधीच त्रास होऊ देणार नाही. आईचे हे बोलणे ऐकून समीरच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसू लागला. तो हळू आवाजात म्हणाला, आई, पण मग तू मला आधी का नाही सांगितलं? सरिताताई गंभीर स्वरात म्हणाल्या, बेटा, तुला काय फरक पडला असता? तू तर नेहमीच तिला चुकीचं ठरवत गेला आहेस. पण बेटा, तुला हे समजलं पाहिजे की बायको फक्त गृहिणी नसते, ती तुझी जीवनसाथी असते. तिच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे आणि तुझंही जीवन अपूर्ण आहे. समीर आता पूर्णपणे शांत आणि निशब्द झाला होता. त्याच्या आतमध्ये एक घन अवस्था निर्माण झाली होती. इतक्यात दोन्ही मुलं पळत आली आणि म्हणाली, बाबा, आईला परत आणा ना.
त्यांच्याशिवाय आयुष्य छान वाटत नाही, असं म्हणत दोघेही रडू लागले. आम्हाला आईची खूप आठवण येते. मुलांचे बोलणे ऐकून समीरचं मन अजूनच नरम झालं. तुम्ही रडू नका बाळांनो, तुमची आई नक्की परत येईल. तिच्यासमोर गुडघ्यांवर बसून मी तिची माफी मागावी लागली तरी चालेल, परंतु मी तिला तुमच्यासाठी घेऊन येते. त्याने आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाला, आई मला माफ कर. मला समजत नाही की मी किती मोठी चूक केली आहेस. सारिकाच्या रूपाने मला एक तर शिळा मिळाला होता, पण मी तिला दगड समजून त्यालाच पायाखाली तुडवलं. मी आता जातो सारिकाला आणायला. त्याची माफी मागतो बाबा. आम्हीही तुमच्यासोबत येतो. दोन्ही मुलं एका सुरात ओरडली. समीरने अजिबात वेळ न घालवता आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि सारिकाची मैत्रीण प्रेरणाच्या घरी निघाला. खूप दिवसांनी त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं. समीरच्या डोळ्यांमध्ये सारिकाचा तो चेहरा हसता सतत झळकत होता. तिकडे सारिका काही वेळापूर्वी ऑफिसमधून परत येऊन तिची मैत्रीण प्रेरणासोबत कॉफी घेत बसली होती. सोफ्यावर बसून कॉफी पीत सारिका पूर्णपणे शांत होती, पण तिच्या आत एक वादळ उसळत होतं. तिला आपल्या मुलांचं हसणं, बोलणं, त्यांचे निरागस चेहरे, त्यांच्या मासूम गप्पा खूप आठवत होत्या. प्रेरणाची तिला ह्या अवस्थेत अनेक दिवसांपासून पाहत होती. शेवटी गप्प राहू शकली नाही. सारिका, असं नाही चालणार. अशा प्रकारे रडत राहिलीस तर तुझं आरोग्य बिघडेल. स्वतःला सावर. जे काही घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे. बघ, जे देव करतो ते आपल्या भल्यासाठीच करत असतो. मग लवकरच सगळं काही ठीक होईल. पण प्रेरणा, मुलांपासून दूर राहून मी त्यांना शिक्षा देत आहे, सारिका म्हणाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रेरणा चकित होऊन म्हणाली, कोणीतरी आले आहे, थांब, मी पाहते. दार उघडला आणि समोर उभा असलेला समीरला पाहून प्रेरणा थक्क झाली. त्याच्यासोबत दोन्ही मुलं होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि बेचैनी स्पष्ट दिसत होती. समीरने वाकून म्हटलं, प्रेरणा, मी आत येऊ शकतो का? मला सारिकासोबत बोलायचं आहे. प्रेरणाने मोठा श्वास घेतला आणि दरवाजा उघडून त्यांना आत येऊ दिलं. समीर आत येण्यापूर्वी दोन्ही मुलं पळत जाऊन आपल्या आईला मिठी मारली. मुलांना समोर पाहून सारिकाचे डोळे आनंदाने भरून आले. दोन्ही मुलं आई आई म्हणत तिच्याकडे धावली. सारिकाने त्यांना आपल्या छातीशी धरलं, मिठी मारली. त्यांच्या डोळ्यांतून आनंद अश्रू ओघळले. माझ्या बाळांनो, तुम्ही कसे आहात? व्यवस्थित आहात ना? आजीला त्रास तर दिला नाही ना? जेवण व्यवस्थित केलं ना? भरलेल्या आवाजात सारे गाणे विचारत तिच्या मुलांना, ताई, आई, आम्हाला तुझी खूप आठवण येते. घरी काहीच चांगलं वाटत नाही ग. आई, तू घरात नसशील तर आम्हाला हे घर खायला उठतं. आम्हाला हे घर आवडत नाही. प्लीज आई, घरी परत चाल ना ग. आपल्या मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे आणि त्यांच्या रडलेल्या आवाजाकडे पाहून सारिकाचं मन भरून आलं. तिने त्यांच्या गालांवरती पापा घेत म्हणाली, मलाही तुमची खूप आठवण येते, पण परिस्थिती तशी होती. असं बोलून सारिका पटपुटून रडू लागली. तेवढ्यात सारिकाची नजर समीरकडे वळाली, जो समोर उभा राहून आईचं आणि मुलांचं हे भेटणं पुन्हा पुन्हा पाहत होता. सारिकाला हे पाहून आश्चर्य वाटलं की समीरच्याही डोळ्यात पाणी होतं. मग समीरने मोठा श्वास घेत म्हणाला, सारिका, मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे. मी फक्त एवढे सांगायला आलोय की मला माफ कर. मी तुझ्या प्रेमाची आणि मेहनतीची कधीच कदर केली नाही. मी तुला नेहमी चुकीचं ठरवलं, तुझ्यावरती संशय घेतला, तुला समजावून घेण्याचा थोडाही प्रयत्न केला नाही, तुला महत्त्व दिलं नाही. तुझं महत्त्व मला तेव्हा कळालं जेव्हा तू माझ्यासोबत नव्हतीस. घर तुझ्याशिवाय सुन्नाट बुडालं आहे. मुलं तुला आठवून रडतात. आई देखील पूर्णपणे खचून गेली आहे. पण यावर विश्वास ठेव, मी माझ्या वागण्याबद्दल खूप लाजिरवाणा झालो आहे. प्लीज घरी चल ना ग आपल्या. मग सारिका म्हणाली, समीर, माफी मागून सगळं ठीक होत नाही. नात्यांमध्ये विश्वास आणि मान खूप गरजेचा असतो. मी तुला सगळं देईन, सारिका समीरला म्हणालाय. आणि मग नजर खाली करत म्हणाली, तर तुझं गेलेलं ते 13 वर्ष ते गुपचूप जगून काढलं ते मी तुला परत देऊ शकत नाही. पण सारिका, तू विश्वास ठेव. मी विश्वास देतो की आत्तापासून तुला तक्रार करण्याची एक देखील मी संधी देणार नाही. फक्त घरी परत चल आपल्या. सारिकाने नजर वर करत मुलांकडे पाहिलं
की आपल्यासोबत घरी परतण्याची आस घेऊन तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होते. आता त्यांच्यापासून दूर राहणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं. तिने हलकवत मानेने होकार दिला. समीरने सुटकेचा श्वास घेतला. सारिकाने प्रेरणाकडे वळून तिला मिठी मारत म्हणाली, मनापासून आभार मानले. मग दोन्ही मुलांनी आपल्या निरागस चेहऱ्यांवर गोंडस हास्य ठेवत आपल्या आईच्या हाताला धरलं आणि सारिका आपल्या कुटुंबासोबत परत आपल्या घरी आली. पण आता त्या घरात घुसमट आणि तणावाचं वातावरण पूर्णपणे नाहीसं झालं होतं. आनंद तिची वाट पाहत होता. घराचं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. समीरने खरंच स्वतःला बदलण्यासाठी शक्य ते सगळं केलं होतं. सारिकाला तो प्रेम आणि सन्मान देत होता, ज्याच्यावर बायको म्हणून तिचा पूर्ण अधिकार होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या सारिकाला तिचा नवरा म्हणजे समीर त्रास देत होता, त्याच सारिकाला पूर्णपणे न्याय मिळवून देण्याचा अधिकार हा तिच्या सासूने म्हणजे सरिताताईंनी केला. आणि समीरलाही त्याची चूक लक्षात आणून दिली आणि आपल्या सुनेचा मुलीसारखा सांभाळ करून तिला तिचा आनंद परत मिळवून दिला. तर मित्रांनो, सरिताताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.